नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी 44 साईजची बाही कटिंग दाखवणार आहे. तर 44 साईजमध्ये आपण बाहीची उंची जी आहे ती 6.5 इंच घेणार आहे. दंडघेर जो आहे तो 8 इंच असणार आहे आणि इथे मुंडाघेर जो आहे तो 10.25 इंच आहे. तर ही 3 मापे आपल्याला कधीही बाही कटिंग करताना गरजेची असतात. तर इथे पहा ही 3 मापे. तर मुंडाघेर जो आहे तो तुमचा कमी जास्त असू शकतो. एकच मुंडाघेर असेल असं नाही. जेव्हा आपला मुंडाघेर कमी जास्त असतो त्यावेळेस आपली जी बाहीची घडी जी आहे ती सुद्धा कमी जास्त अशी भरत असते, हे लक्षात ठेवायचे. तर इथे बाहीची उंची घेणार आहे मी 6.5 + 1 7.5. इथून सुद्धा मी 7.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. ही लाईन ओढून घेतली. आता इथे जवळपास मी 4 इंच कॅपॅडी घेणार आहे, कारण पहा हेवी साईज आहे आणि जेवढी हेवी साईज असेल तेवढा आपला इथे दंडसुद्धा मोठा असतो आणि हात खूप मोठे असल्यामुळे आपला ब्लाऊज काय होतो वर असा जातो. त्यामुळे इथे आपण काय करणार आहे, कॅप जी आहे ती जास्त घेणार आहे. तर तुम्हाला समजलंच असेल कॅप हाईट कशी घ्यायची. तर 10वा भाग करून घेतला तरी सुद्धा चालतं. आता हे 44 साईज आहे, यामध्ये असा एक पॉईंट द्यायचा म्हणजे 4.4 म्हणजे 4.5 इंच अशी आपली कॅप हाईट निघणार. इथून तुम्ही 4.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. पहा या इथे अशा पद्धतीने. परंतु शक्यतो जास्त मोठी बाही असेल ना तर 4.5 इंच घेतलं तरी चालतं, परंतु इथे आपण 4 इंचच घ्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. आता आपला मुंडाघेर किती सांगितला मी 9.5. तर ही जी उंची आहे इथून 9.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. पहा इथून मी 9.5 इंच घेतलं. बाहीला आकार देण्यासाठी 1 इंच, ही एक तिरकी लाईन ओढून घेतली. आता या लाईनचे आपण 4 भाग करणार आहे. तर पहा इथून 2 इंच 2 इंच आणि हे 2 इंच असे भाग करून घ्यायचे. 1 2 3 आणि हे 4. इथे हे 1 इंच. तर इकडून 2-2 इंचावरती मार्किंग करायचं 3 ठिकाणी आणि परत याच्यावरती अर्धा इंच आणि हे अर्धा इंच असे मार्किंग करून घ्यायचं. तर हे तुम्हाला समजलंच असेल. आपले व्हिडिओ जे आहेत पहा बाही कटिंगचे, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. आता इथे मी काय फरक केला, कॅप हाईट जास्त घेतली आणि इकडून 2-2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता बाहीला आकार द्यायचा आहे. तर इथे जे 1 इंच घेतलेलं आहे या 1 इंचापासून पहा इथे अशा पद्धतीने हा आकार आपल्याला न्यायचा आहे. तर हा झाला आपला बाहीचा पुढचा आकार, म्हणजे पानाचा आकार किंवा तुम्ही फिश सारखा माशासारखा आकार म्हणता तो. आता इथे आपल्याला परत बाहीला दुसरा आकार द्यायचा आहे. तर तो इथूनच स्टार्ट करायचं. 1 इंचापासून इथे पहा आणायचा असा हा आकार आणि इथे जोडायचा. काही अवघड नाही, बाही आपली अगदी 5 मिनिटांमध्येच तयार होते. तर पहा खूप सुंदर असे आकार इथे आपले बाहीला आलेले आहेत. आता इथून दंडघेर आहे 8 इंच. तर इथे मार्किंग आलं पहा. दंडघेर किती आहे 8 इंच. इथपर्यंत 9.5 इंच आपला मुंडाघेर टाकलेला होता. याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आणि इथे हे 1.5 इंच मार्जिन हे जोडून घ्यायचं. जोडल्यानंतर हा जो आकार आहे आपला पाठीमागचा तो परत इथं असा डाऊन करायचा. तर कधीही डाऊन करताना हा जो आकार आहे पहा तो असा करायचा नाही. आता कोपरावरती काढल्यासारखा कधीही काढायचा नाही. तर इथून हा आकार असा अर्धा इंच खाली असा स्ट्रेट असं सरळ जायचं. या पद्धतीने हे कटिंग करायचं. आता इथे पहा बाहीची उंची आपण किती घेतलेली 6.5 + 1 7.5. इथं पूर्ण टोटल मुंडाघेर 9.5. इथं हे 1.5 इंच मार्जिन.
दंडघेर 8, हे 1.5 इंच मार्जिन. हा पॉईंट आहे अर्धा इंचाचा, हा पॉईंट आहे अर्धा इंच. आणि इथं सुद्धा हा खाली घेतलेला अर्धा इंच पॉईंट आहे. ठीक आहे. इथून कॅप हाईट आपली 4 इंच. बाकी काही अवघड नाही बाही कटिंगमध्ये, अगदी सहज अशी 5 मिनिटामध्येच कटिंग होते. आता इथं आपली कॅप हाईट किती भरती आहे, सॉरी बाहीची रुंदी किती भरती आहे, 11.25 इंच. तर पहा, जेव्हा आपण छाती घेरानुसार बाहीचं कटिंग करतो, बाही रुंदीचा मी फॉर्म्युला सांगते. छाती घेरानुसार आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा छातीचा चौथा भाग 11 सरळ सरळ घेतो. 44चा चौथा भाग किती येतो, 11 इंच. म्हणजे 11 इंच घडी भरते. कधी 1.5 इंच मार्जिन असेल त्यावेळेस, आणि 2 इंच मार्जिन असेल त्यावेळेस छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच, 11.5 इंच घडी भरणार. 2 इंच मार्जिन असेल त्यावेळेस. जेव्हा छाती घेरानुसार आपण बाहीचं कटिंग करतो तेव्हा हे फॉर्म्युला आपण वापरतो. परंतु मुंडा घेरानुसार तसं काही नसतं. एवढीच बाही रुंदी घ्या, तेवढीच बाही रुंदी घ्या. कारण जेवढा मुंडा घेर आपला जास्त तेवढी बाहीची रुंदी जास्त भरेल, जेवढा मुंडा घेर कमी तेवढी बाहीची रुंदी आपली जास्त भरणार. तर त्यामुळे इथं फिक्स अशी आपली बाहीची घडी किंवा रुंदी म्हणता ती भरत नाही. आता इथे 5 इंचाने आपली बाहीची घडी कमी पडली आहे. इथे पहा 1.5 इंच मार्जिननुसार इथं 11 आहे, आपलं इथं 11.25 भरले. कारण जर इथं 10 इंच मुंडा घेर असता, इथून इथं 10 इंच मुंडा घेर असता, तर बरोबर आपली 11 इंच घडी भरली असती. तर प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं, त्यानुसार मुंडा घेर सुद्धा आपला वेगवेगळा असतो. आणि त्यावरूनच आपण ब्लाऊजचा जो मुंडा आहे तो कटिंग करतो, आणि त्यावरूनच बाहीचा सुद्धा मुंडा आपण कटिंग करत असतो. तरच हे जे फिटिंगचे पॉईंट आहेत, आपला ब्लाऊजचा फिटिंगचा पॉईंट आणि हा बाहीचा फिटिंगचा जो पॉईंट आहे ते बरोबर मॅच होतात. नाही तर काय होतं, मग याच्यानुसार जर कटिंग केलं तर एक तर तुमचा तिथला मुंडा जास्त असेल, इथला कमी असेल, किंवा इथला जास्त असेल, तिथला कमी असेल, असं भरतं. त्यामुळे एक तर मग बाही कमी पडते, एक तर जास्त होते. हे होऊ नये यासाठी कधीही आपण मुंडा घेर मोजायचा. तुम्ही जो पाठीमागचा भाग कटिंग केलेला आहे, जर ब्लाऊजवर मोजला नसेल, तुम्ही डायरेक्ट बाहीची मुंड्याची उंची टाकली असेल आणि त्यावरती जो मुंडा घेर असेल तो तुम्ही चेक करा, आणि त्यानुसार इथं बाहीचं कटिंग करा. म्हणजे तुमची बाही कमी जास्त नाही पडणार. किंवा ज्यांना बाहीमध्ये घोळ येतो त्यांनी इथं कॅप हाईट थोडी जास्त घेऊन बघा, किंवा इथून अशी वरवर गेल्यासारखी होते त्यांनी सुद्धा कॅप हाईट जास्त घेऊन पाहायची आहे. जेव्हा हेवी साईज येते त्यावेळेस हा प्रॉब्लेम तयार होतो. तर त्यांनी अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.